नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी करणार आहे. आजचा सकाळचा नाश्ता आहे चपाती आणि इथे मी बनवणार आहे दुधी भोपळा. त्यासाठी एक कांदा घेतलेला आहे मी मीडियम साईजचा कापून, आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या मी इथे अशा चिरून घेतलेल्या आहेत, तुकडे केलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर आहे. सोप्या पद्धतीने दुधी भोपळा आणि गरमागरम चपाती. सकाळी सकाळी आपला आजचा हा नाश्ता आहे. कढई मी गरम करत ठेवलेली आहे. 2 टीस्पून मी घातलेलं आहे तेल. सकाळी सकाळी शिरा पोहे बरेच जण खातात, आवडीनुसार आपण नाश्ता करत असतो. तर सकाळी सकाळी पोळी भाजी खाऊन जर आपण बाहेर पडत असू कुठल्याही कामाला, तर अगदी दुपारच्या जेवणापर्यंत आपल्याला कशाची खाण्याची गरज पडत नाही. म्हणजे मधलं जे बाकीचं आपण तेलकट तुपकट बाहेरचं खात असतो तर ते खायची गरज पडत नाही. तर काही भाज्या अशा आहेत की जे झटपट होतात अगदी पटकन. तर हा कोवळा दुधी भोपळा आहे, पटकन होणार आहे. अर्धा टीस्पून मी घातलेले आहे जिरे. लसूण मी घातला. कांदा मी थोडा जाडजाडच कापलेला आहे. या भाजीमध्ये जाडजाड थोडासा कांदा असेल तर चांगला लागतो. थोडस आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत, गुलाबी कलर येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालते. 1 चिमटी घालायचं आहे आपल्याला हिंग. अर्धा टीस्पून घालायचं आहे धने पावडर. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. अर्धा टीस्पून मी तिखट मिरची आहे तर ती घातलेली आहे. थोडंसं अगदी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे मी. 2 टीस्पून असेल फक्त. 5-6 शेंगदाणे अगदी कुटून घेतले फक्त. भाजलेले शेंगदाणे त्यामुळे जास्त वेळ आपल्याला परतवायची गरज पडणार नाही. थोडीशी घातली हळद. आणि आता आपल्याला घालायचा आहे दुधी भोपळा जो आपण कापून घेतलेला आहे. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. मीठ घातली. राहिलेली कोथिंबीर आपण परत घालून घेऊ. थोडीशी आपण फोडणीमध्ये घातलेली होती. गरम पाणी टाकायचंय अगदी थोडंसं, खूप जास्त ह्याच्यामध्ये मला रस्सा बनवायचा नाही. आणि ऑलरेडी दुधीला पण पाणी छान सुटतं, तर फक्त कमी गॅसवर आपल्याला हा दुधी शिजवायचा आहे. फुल गॅस ठेवायचा नाही. थोडंसंच मी पाणी घातलेलं आहे. तर दुधीचं ऑलरेडी पाणी ह्याच्यामध्ये आता तयार होणार आहे. पॅक झाकण ठेवून मी दुसऱ्या गॅसवर शिजायला ठेवते. दुधीचं ऑलरेडी पाणी सुटतं हे बघा. अगदी थोडीशी घालणार आहे मी शेजवान चटणी, अर्धा टीस्पून. या चटणीची रेसिपी घरच्या घरी आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर ही रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. तर चटणी करून 8 दिवस झालेले, मी फ्रीज मध्येही ठेवलेली नाहीये, पण चटणी जशीच्या तशी आहे, अजिबात खराब होत नाही. फ्रीज मध्ये ठेवली तुम्ही तर खूप दिवस ती टिकते. थंडी आहे आता त्यामुळे बाहेर म्हणजे आतमध्ये फ्रीज मध्ये तुम्ही बनवल्याबरोबर ठेवायची गरजच नाही. 8 दिवस झाले मी फ्रीज मध्ये ही चटणी ठेवलेलीच नाहीये. थंडीच्या दिवसामध्ये ही चटणी छान बाहेर राहते. आणि फ्रीज मध्ये तुम्ही जर का काचेच्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवली तर ती खूप दिवस चटणीचा स्वाद तुम्ही घेऊ शकता. तर या चटणीची रेसिपी माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे. संपूर्ण रेसिपी आहे, खूप सोप्या पद्धतीने आहे. जास्त वेळ आपल्याला लागत नाही चटणी बनवायला पण. तर तुम्ही ती रेसिपी बघू शकता. झाकण ठेवून आणि छोट्या गॅसवरती मी भाजी शिजत ठेवते. तेव्हा मी इथे ठेवलेलं आहे. मी इथे चपातीचं पीठ मळून ठेवलेलं होतं, त्यामुळे चपात्या मस्त आपल्या येतात, नरम येतात, मऊ येतात. तर ह्या पद्धतीने मी चपात्या करून घेणार आहे. मंडळी, दुधी भोपळ्याला पाणी किती सुटलेलं आहे बघा. फक्त कमी गॅसवरती शिजवा. आपण खूप कमी पाणी टाकलेलं होतं. तर एकदम छान आपली ही भाजी इथे तयार झालेली आहे. आपल्या 2 ते 3 चपात्या होईपर्यंतच ही भाजी तयार होते, कारण ह्यापेक्षा जास्त आपल्याला दुधी भोपळ्याची भाजी शिजवायची नाही. तर आजची ही शेजवान चटणीच्या स्वादवाली, शेजवान चटणीचा फ्लेवर असलेली
दुधी भोपळ्याची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा आणि ह्या पद्धतीने दुधी भोपळा नक्की करून बघा। भाजी आपली तयार झालेली आहे मंडळी। ह्या पद्धतीने दुधी भोपळा नक्की करून बघा। शेजवान चटणीचा स्वाद या दुधी भोपळ्यामध्ये अतिशय छान लागतो। या पद्धतीने करून बघा। खूप कमी आपण मसाले घातलेले आहे आणि थोडेसे अगदी शेंगदाणे घातलेले आहे। दुधी भोपळा मात्र यापेक्षा जास्त शिजवू नका। खूप कमी शिजवला तर अतिशय छान स्वाद या भाजीचा इथे लागतो। तर अशा पद्धतीने नक्की करून बघा। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा। परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।